नव्या आपल्या आजीच्या रूममध्ये येते आणि जोरात ओरडत म्हणते, हे बघ आजी, आईने मला पीनट बटर सोबत बोरमिटाचा पूर्ण डब्बा दिला आहे. हे पीनट बटर काय असते? मी तर कधीच असं ऐकलं नाही. सासूबाई तोंड वाकडे करून म्हणाल्या, आजी, हे ब्रेडवर लावून खायचं असतं. याची चव मला खूप आवडते. तू पण एकदा खाऊन बघ. खूप चवदार असतं आणि मला दूध नाही आवडत ना, म्हणून मी बोरमिटा दुधात टाकून पिते. खूप मज्जा येते प्यायला मग. नव्या आनंदी होऊन म्हणाले. आपल्या नातीचं बोलणं ऐकून विनिताजी रागात म्हणाल्या, तुला आणि तुझ्या आईला लाज नाही वाटत? माझा मुलगा कमावतो आणि तुम्ही दोघी माझ्या मुलाच्या मेहनतीचे पैसे उडवत असता. माहिती नाही काय काय नवीन वस्तू आल्या आहेत. टीव्हीवर जाहिरात बघता आणि खरेदी करून येता. सासूबाई जोरजोरात ओरडत होत्या. त्यांचे प्रत्येक शब्द नेहमीप्रमाणे तिला टोचत होते. रेवतीने सर्व शॉपिंग बॅग किचनमध्ये ठेवून दिल्या आणि घाम पुसून आपल्या रूमकडे निघाली आणि विचार करू लागली की हे काय नवीन नाही. जेव्हा पण घरात लागणारे सामान बाजारातून खरेदी करून घेऊन येते तेव्हा सासूबाई अशाच प्रकारे माझ्यावर ओरडत असतात. आता मुलं हट्ट करणार नाही तर कोण करणार? आणि आता जग बदललेलं आहे, सोबतच खाण्यापिण्याच्या पद्धतीसुद्धा. प्रत्येकाला वाटते की मी पैसे खर्च करते, पण मी हे सर्व कोणासाठी करत असते? फक्त माझ्यासाठी करते काय? छोट्या छोट्या गोष्टींवर पण मला टोमणे दिले जातात. आपल्या सासूबाईला कोण समजवणार? हा विचार करून रेवती चुपचाप आपले काम करत राहते. काही दिवसांनी घरी हरतालिकेच्या पूजेसाठी विनिताजीने आपली नणंद, मुलगी आणि जावई आणि मुलांना आमंत्रण दिलं. सुनबाई, घरी पाहुण्यांना बोलवले आहे, तर चविष्ट पदार्थ तयार करून ठेव. आणि मिठाई सोहन बाजारातून घेऊन येईल. त्यासोबतच भेटवस्तू देण्यासाठी चांगल्या साड्या व पैशाची पॅकेटे तयार करून ठेव. कोणतीही कमी नको पडायला. विनिताजीने आदेश दिला. आता त्यांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाही की रेवती हे सर्व सामान कसं खरेदी करून आणणार, कारण घरच्या बजेटची काळजी फक्त रेवतीलाच असते ना. तिला तिच्या माहेरी भेटवस्तू म्हणून भेटलेल्या साड्या तिने खूप छान पॅक केल्या. रेवतीने सर्व तयारी खूप छान प्रकारे केली. जेवणात पनीरची भाजी, मलाई कोफ्ता, सुकी फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी, 2 प्रकारच्या चटण्या, कोशिंबीर, सलाद सर्व काही बनवलं होतं. सर्वांच्या आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. कोणी चहा, कोणी लस्सी, कोणी कॉफी, तर लहान मुलांना मॅगी, ज्यांना जे पाहिजे ते सर्व काही देण्यात आले. सर्व खूप छान झालं. आता वेळ झाली निघण्याची. आत्या सासू आणि नणंदेसाठी छान साड्या, मुलांसाठी कपडे, खेळणी, भाऊजींसाठी पैशांची पॅकेटे, एक एक करून सर्वांना काही ना काही देण्यात आले. साडी बघून आत्या सासू टोचून बोलत म्हणाल्या, अगं, तू एवढं सगळं नको करूस. आधीच तू किती खायला प्यायला केलं होतं. माझ्या भाच्याला काय तू कंगाल करून टाकशील? स्वतः कमवत असती तर गोष्ट वेगळी असती. तेव्हा नणंद नीता म्हणाली, हो वहिनी, तुम्ही माझ्या भावाचा खिसा पूर्ण रिकामा करून टाकता. तुम्ही तर मलाही पैशाचं पाकिट दिलं आहे आणि या साड्यांचा दिखावा नका करत जाऊ. आपल्या आत्याच्या हो मध्ये हो बोलत सर्व वस्तू बॅगमध्ये भरत म्हणाले. रेवती विचार करू लागली, यांचं पण काही नवीन नाही. जेव्हा पण येतात तेव्हा साडी, पैशाची पॅकेटे, खेळणी तर घेऊनच जातात आणि फक्त एकच बोलत असतात, आम्हाला काही नको देत जाऊ बाई. आणि जर नाही दिलं तर टोमणे देतीलच. शेवटी करणार काय यांचं? जर नको होतं तर सर्व सामान परत केलं असतं, पण तसं नाही, घेऊन तर जायचंच असते. आणि वर टोमणे पण द्यायचे असतात की तू काहीच करत नाही, सगळं तुझा नवरा कमावतो. सर्वांचे बोलणे ऐकून रेवतीला शांत बसावं लागतं, कारण सासर तर चांगलं आहे, ते दिसायला सुंदर आहे, पण त्यात कधीही कसला सुगंध येत नाही. काही दिवसांनी रेवतीच्या घरी पार्टी होती. रेवती सर्वांचे स्वागत करण्यात व्यस्त होती. तेवढ्यात नणंद नीता म्हणाली, वहिनी, तुमची साडी तर खूपच छान आहे. हो, मी काही दिवसांपूर्वीच घेतली आहे. नीता म्हणाली, आणि तुम्ही गळ्यात डायमंडचा हार घातला आहे का? हो, सोहननी तनिष्क ज्वेलरमधून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिलं होतं. हो का? तुमचं काय? माझा दादा कमवतो म्हणून तर तुम्ही एवढा खर्च करता. तुम्हाला तर फक्त आपल्या आवडत्या वस्तूवर बोट ठेवायचं असतं आणि शोरूमवर आपली पर्स खोलून पैसे उडवायचे असतात. तुम्हाला तर नोकरी पण करायची नाही आणि पैसे पण खर्च करायचे. आता आमच्यासारखं थोडी आहे, मेहनत करून पैसे कमवायचे, त्यानंतर विचार करून खर्च करायचा. तेवढ्यात पाठीमागून सासूबाई आल्या. त्या म्हणाल्या,
की अरे जो मेहनत करतो त्याच्या हातून पैसे खर्च जास्त होत नाहीत. नवऱ्याचे पैसे खर्च करणं हे खूप सोपं आहे. असं बोलता बोलता सासूबाई हसायला लागल्या. तब्येत बरी नसल्यामुळे रेवतीचा मूड चांगला नव्हता. परंतु आज तिच्या घरीच पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे तिने बाजारातून खायला प्यायला मागवलं होतं. चंपालाही जास्तीचे पैसे देऊन आपल्या मदतीसाठी तिला थांबवून घेतलं होते. आता हातपाय, डोक्याची गोळी आणि डॉक्टरच्या खर्चापेक्षा कुणाची तरी मदत घेतलेली चांगली. पण कोणाकडून स्तुतीची अपेक्षा करणं सोडून द्या. पण ती गृहिणी आहे आणि ती फक्त नवऱ्याची कमाई बसून खात असल्याच्या कमेंट्स नेहमी केल्या जात होत्या. तिच्या कामात काहीतरी अडथळे निर्माण करणे, तिला टोमणे मारणे, लाज वाटेल अशा गोष्टींमुळे आज तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं आणि विचार करू लागली की आज त्यांना उत्तर नाही दिलं तर कधीच देऊ शकणार नाही. आता रेवतीला समजलं होतं की तिला काय करायचं आहे. तिला आता गृहिणी असल्यामुळे नवऱ्याचे पैसे खर्च केल्यामुळे लाज वाटण्याची काहीच गरज नव्हती. परंतु त्या लोकांना समजावं लागणार की जे विचार न करता दुसऱ्याला कमीपणा दाखवत असतात. रेवती ज्यूसचा ग्लास घेऊन आरामशीर सोफ्यावर बसली आणि म्हणाली, तुम्ही लोक बरोबर बोलत आहात. नवऱ्याचे पैसे खर्च करणे खूप सोपं आहे. फक्त बोलायची वेळ आणि पैसा आपल्या हाती. आता एवढं नशीबवान तर कोणीतरी असतं. प्रत्येकाच्या नशिबात एवढा चांगला पैसा कमवणारा नवरा कुठे असतो. खरंच मी खूप नशीबवान आहे की माझा नवरा कधीही पैसे लपवून ठेवत नाही. पूर्ण महिन्याचे पैसे माझ्या हातात देतात. मागायची गरज पडत नाही, म्हणून मला खर्च करायला जास्त वेळ लागत नाही. जे आवडतं ते विचार न करता खरेदी करून घेऊन येते. काही चुकीच्या लोकांना उत्तर पण त्यांच्याच पद्धतीने द्यावं लागतं ना. आणि राहिली गोष्ट तुमच्या लोकांची, तर तुम्हाला कोणी सांगितलं की जॉब करा म्हणून? तुम्ही पण आरामशीर घरी बसून तुमच्या नवऱ्याचे पैसे उडवा. हा तर तुमच्या स्वतःचा विचार आहे की तुम्ही घरातून बाहेर काम करण्यासाठी जाता. तर यामध्ये समोरच्याचा अपमान करून आणि त्या गोष्टीची त्याला लाज वाटावी ही कोणती बरोबर गोष्ट आहे? तिच्या एका उत्तरावरून सासू आणि नणंदेला समजलं की फालतू कमेंट करून एखाद्याला लाजवणं हे खूप चुकीचं आहे. आणि आता रेवतीची शांत राहून सर्व काही सहन करण्याची मर्यादा पण संपली होती. मित्रांनो, कोणत्याही स्त्रीला ती गृहिणी असल्याबद्दल लाज वाटावी असं वागणं बंद करा. नवरा पैसे कमवतो पण पत्नी पण विचार करूनच खर्च करत असते ना. फालतूचा खर्च करायला तिलाही आवडत नसते. ती पूर्ण परिवाराचे आरोग्यच नाही तर चवीचीही काळजी घेत असते. ती आपलं सर्व आयुष्य आपला नवरा, मुले, घर, परिवार, नातेवाईक यांच्यावर घालवते. जर तिला त्याच्या बदल्यात प्रेम, कौतुक, काळजी, आदर दिला तर पैशामध्ये केलेली किंमत लाख पटीने वाढेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक द्या. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.